नमस्कार, मी रोहिणी. द्वारकामाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उन्हातून आल्याच्या नंतर काहीतरी थंड प्यावंसं वाटलं तर अगदी 1 मिनिटात तयार होणारं कैरीचं पन्हं कसं करायचं ते आज बघणार आहोत. आणि हे कैरीचं पन्हं तुम्ही एकदा बनवून स्टोअर करू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ते घेऊन नंतर लगेचच 1 मिनिटात तयार करून पिऊ शकता. तर चला तर मग हे कैरीचं पन्हं कसं तयार करायचं ते बघूया. आता कैरीचं पन्हं बनवण्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. आता त्याची सालं काढून टाकायची आहेत. आता एरवी तुम्ही बघतच असाल की आंबा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण वाढतं, पण कैरी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैरीचं पन्हं पिल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णतेचं प्रमाण कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते. तर आता इथे बघा आपण कैरीची सालं काढून घेतलेली आहेत आणि आता आपण हे उकडून घेणार आहोत. त्यासाठी मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कैऱ्या ठेवून घेते आणि याच्यामध्ये साधारण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. आता कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून हे भांडं आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि कुकरला झाकण लावून याच्या आपण 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता इथे बघा कुकरच्या 4 शिट्ट्या काढल्याच्या नंतर कैरी छान शिजलेली आहे. आता हे कुकरचं भांडं आपण बाहेर काढून घेऊया आणि हे थोडंसं थंड करून घेऊया. हाताला भाजणार नाही. तर या पद्धतीने याचा गर काढून घ्यायचा आहे. ही जी कोय आहे ती आपल्याला काढून टाकायची आणि गरचं घ्यायचं आहे. तर इथे दोन्ही कैऱ्यांचा गर काढून घेतलेलं आहे. हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण साधारण आता 1 पाव कैरी आहे तर 1 पावच गुळ आपण टाकून घेणार आहोत. कैरी जशी आंबट गोड असेल त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण घेऊ शकता. इथे आपण हे कैरीचं पण गुळामध्ये बनवणार आहोत, त्याच्यामुळे इथे आपण गुळ घेतलेला आहे. हे तुम्ही साखरेमध्ये सुद्धा बनवू शकता. तर इथे हा गूळ व्यवस्थित आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स व्हावा यासाठी आपण थोडंसं ते याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. त्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये संपूर्ण पल्प आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत. आता मी याच्यामध्ये टाकते अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेते. काळ्या मिठामुळे कैरीचं पन्ह्याला छान टेस्ट येते. 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे तो पल्प छान व्यवस्थित असा बारीक होतो. मी याआधी रुअफजा सरबतची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर इथे बघा हा पल्प एकदम बारीक झालेला आहे. गूळ व्यवस्थित त्याच्यामध्ये मेल्ट झालेला आहे आणि जे आपण वेलची पावडर, मीठ आणि जिऱ्याची पावडर टाकलेली आहे ती सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. तर हे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि असं हे बनवून तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही कैरीचं पन्हं बनवून पिऊ शकता. अगदी 1 मिनिटात तयार होतं. तर आता आपण पन्हं बनवायला घेऊया. त्यासाठी मी ग्लास घेतलेले आहेत आणि एका ग्लासासाठी मी ते 4 चमचे हा पल्प याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर दोन्ही ग्लासामध्ये मी 4-4 चमचे पल्प टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता 1 ग्लासभर थंड पाणी टाकून घ्यायचं. माठातलं किंवा फ्रीजमधलं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं. माठातलं असेल तर उत्तमच. आता थंडगार पाणी याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही केशर देखील याच्यामध्ये टाकू शकता. हा जर पल्प तयार असेल तर तुम्ही अगदी 1 मिनिटात कैरीचं पन्हं बनवू शकता. अगदी 4 ते 5 चमचे एका ग्लासासाठी कैरीचं पल्प टाकायचा, त्याच्यामध्ये ग्लासभर थंड पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि प्यायला घ्यायचं थंडगार असं कैरीचं पन्हं. उन्हातून आल्याच्या नंतर अशा प्रकारे थंडगार असं कैरीचं पन्हं नक्की करून प्या. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि बेलच्या बटनावरही क्लिक करा, जेणेकरून मी जे रेसिपीज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्या मोबाईलवरती येतील. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.